नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे एक महत्त्वाची आणि ताजी माहिती तुमच्यासाठी घेऊन आले। बांगलादेशने आपल्या ही भूबंदरामार्गे भारतातून कांदा आयात करण्यासाठी नवीन परवाने देणं थांबवलंय। हो, याचा सीधा प्रभाव दोन्ही बाजूंच्या बाजारभावावर आणि शेतकऱ्यांवर पडू शकतो। चला पाहूया संपूर्ण पार्श्वभूमी। नेमका काय निर्णय घेतलाय? बांगलादेश सरकारने देशांतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतला आहे की हिली भू बंदरामार्गे भारतातून कांदा आयात करण्यासाठी नवीन परवाने आता मंजूर केले जाणार नाहीत। या निर्णयानुसार सोमवार सकाळपासून अधिकृतपणे कोणतेही नवीन परवाने जारी केले गेले नाहीत। पूर्वी मंजूर परवान्यांनुसार आयात चालू राहील, पण फक्त या परवान्यापर्यंतच। यानंतर नवीन परवाने मिळणार नाहीत असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। तरीही हिली आणि भूबंदरातून पूर्वीच्या परवान्यांवर कांदा देशात प्रवेश करत आहे। उदाहरणार्थ, सोमवारी सुमारे 12 ट्रकमध्ये 344 टन कांदा हिली भूबंदरावर पोहोचला होता। म्हणजे आयात कार्य पूर्णपणे बंद झालं नाही, पण नवीन आयातीस परवाना देणं थांबवलं आहे। आयात मंदवल्यामुळे बांगलादेशच्या बाजारात कांद्याची पुरवठा परिस्थिती बदलू शकते। यामुळे बाजारात भाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। काही आयातदार म्हणतात की बाजारात अस्थिरता वाढण्याचा धोका आहे आणि भाव ₹80 ते ₹85 प्रति किलो पर्यंत वाढू शकतो, कारण आयातीचे प्रमाण मर्यादित झाल्यामुळे मागणी आणि पुरवठा बदलतोय। या बातमीमुळे बंदरावर किमती इथंच सुमारे 2% प्रति किलोने वाढल्या आहेत। हिली लँड पोर्ट हा भारत बांगलादेश सीमांवरील एक मोठा व व्यापारिक मार्ग आहे। भारतातून कांदा, भाजीपाला आणि इतर आवश्यक वस्तू दररोज यावरून बांगलादेशमध्ये पाठवल्या जातात। मात्र आता नवीन परवान्यांवर बंदी असल्यामुळे कांद्याचा पुरवठा मर्यादित होईल, भाव वाढण्याची शक्यता बाजारात वाढेल। ग्राहक आणि व्यापारी दोघांनाही परिणाम दिसू शकतो। ही परिस्थिती आर्थिकदृष्ट्या आणि बाजार संतुलनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। आता प्रश्न असा आहे की पुढे काय होणार? काही तज्ञ म्हणतात बाजारात पुरवठा कमी झाला तर भाव वाढण्याची शक्यता आहे। दुसरीकडे पूर्वीच्या परवान्यांमुळे थोडी पुरवठा स्थिती कायम राहील। खरेदीदार आणि व्यापारी यांनीही भाव वाढीची शक्यता लक्षात घेतली पाहिजे। या निर्णयामुळे दोन्ही देशांतील कांदा व्यापाऱ्यांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो। विशेषतः बाजारभाव बदलता आणि स्थानिक शेतकऱ्यांना किंवा ग्राहकांना तरलता आणि भाव स्थिरता मिळण्याचा प्रश्न उभा राहतो। तर मित्रांनो, आजचा मुद्दा एकदम ताज्या निर्णयावर आधारित आहे। बांगलादेशने हिली लँड पोर्टलद्वारे कांदा आयातीसाठी नवीन परवाने थांबवले आहे आणि त्यामुळे बाजारभावात बदल होण्याची शक्यता वाढली आहे। ही माहिती तुमचे ग्रुप्स, शेतकरी मित्र आणि मार्केट अलर्टसाठी अगदी महत्त्वाची आहे। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।